हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट लेक्चर नंबर 7 आणि आज आपल्याला जी कन्सेप्ट बघायची आहे ती आहे आयोनायझेशन एन्थाल्पी इन ट्रान्झिशन सिरीज। डी ब्लॉक एलिमेंट मध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी याला आपण आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल असं देखील म्हणत असतो। त्याचं डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये ट्रान्झिशन सिरीज मध्ये काय होतं हे आपल्याला आज लक्षामध्ये घ्यायचं आहे। तर बघा, पहिले व्हॉट इज आयोनायझेशन एन्थाल्पी। तसं पाहिलं तर 11वी मध्ये ही डेफिनेशन आपण बघत असतो। पुन्हा एकदा फास्ट रिवाइज मी डेफिनेशनला करतोय। आपण या ठिकाणी ॲटम दाखवलेला आहे। हा न्यूक्लियस आहे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे। या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणत असतो आयोनायझेशन एन्थाल्पी। आयोनायझेशन एन्थाल्पी इज द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह the most loosely bounded outermost electron from the isolated gaseous atom to form the cation, कारण इलेक्ट्रॉन काढल्यानंतर तो कशामध्ये कन्वर्ट होईल, कॅटायन मध्ये कन्वर्ट होईल। दॅट इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन एन्थाल्पी। साध्या भाषेमध्ये शेवटच्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला काढून घेण्यासाठी जी आपल्याला एनर्जी लागते त्या एनर्जीला म्हटलं जातं आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल। आता या आयोनायझेशन एन्थाल्पीचं डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये ट्रान्झिशन सिरीजमध्ये काय इफेक्ट होतो ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे। पहिले पिरियॉडिक टेबलला जर का तुम्ही बघितलं तर पिरियॉडिक टेबलच्या लेफ्ट हँड साईडला एस ब्लॉक आहे, तर राईट हँड साईडला पी ब्लॉक आहे आणि एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांच्यामध्ये कोणता ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे। आठवा, एस ब्लॉक त्या साईडला पी ब्लॉक आणि मध्ये कोणता ब्लॉक असतो, डी ब्लॉक। तसंच आपण इथे दाखवलेलं आहे एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक। तर इथे while going from S block to D block to P block, here it is found that in the period atomic number increases, atomic number increase होत जातो। As the atomic number increases, the nuclear charge also increases, and as the nuclear charge increases, the atomic radii found to be decreases। period मध्ये atomic radius decrease होत जातो, तुम्हाला माहिती आहे। काय सांगितलंय बघा, while going from S block to D block to P block, atomic number increases, nuclear charge increases, but atomic radii decreases, and as atomic radii decreases, the first ionization enthalpy increases from S block to D block and D block to P block। म्हणजे या तिघांमध्ये सगळ्यात जास्त आयनायझेशन एन्थाल्पी पी ब्लॉकची असेल, त्याच्यापेक्षा कमी डी ब्लॉकची, त्यापेक्षा कमी एस ब्लॉकची। म्हणजे असं चिन्ह आपण या ठिकाणी दाखवू शकतो। सगळ्यात जास्त कोणाची सांगितली आपण, पी ब्लॉक, त्याच्यापेक्षा कमी डी ब्लॉक आणि सगळ्यात कमी कोणाची आहे, एस ब्लॉकची आयोनायझेशन एन्थाल्पी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे। हे झालं इन पिरियड। या तीन ब्लॉकमध्ये आपण कंपॅरिझन केलं आणि आपल्याला असं लक्षात आलं की डी ब्लॉकची आयोनायझेशन एन्थाल्पी ही एस ब्लॉकपेक्षा जास्त आहे पण पी ब्लॉकपेक्षा मात्र कमी आहे। आता एक ट्रान्झिशन सिरीज आपण निवडू, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज। या पहिल्या ट्रान्झिशन सिरीजमध्ये व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे स्कँडियम कडून टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक। म्हणजे व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट आता सांगितल्याप्रमाणे ॲटोमिक नंबर अँड न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस, ॲटोमिक रेडाय डिक्रीजेस आणि त्यामुळे फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस। या ठिकाणी सुद्धा हा सिक्वेन्स लागू पडणार आहे की ॲटोमिक नंबर वाढत चाललाय, न्यूक्लिअर चार्ज वाढत चाललाय, ॲटोमिक रेडाय कमी कमी होत चाललाय आणि त्यामुळे फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी ही आपल्याला वाढल्याचं दिसून येईल। बट द इन्क्रीज इन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी इज फाउंड टू बी स्लो। तो जो इन्क्रीज आहे आयनायझेशन एन्थाल्पी मधला तो स्लो असल्याचं दिसून आलाय अँड इट इज नॉट फाउंड टू बी रेग्युलर, आणि तो इन्क्रीज सुद्धा रेग्युलर नाही। मग आता असं का घडलं, व्हाय धिस हॅपन्स, व्हाय द इन्क्रीज इन फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी इज स्लो अँड व्हाय इट इज नॉट रेग्युलर, तर हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे। त्याचं कारण काय की व्हाय द
increase in first ionization enthalpy is slow. त्याचं कारण लक्षात घ्या. आपण सांगितलं आता की स्कॅन्डियम कडून झिंक कडे जाताना ॲटॉमिक नंबर न्यूक्लिअर चार्ज वाढतोय, ॲटॉमिक रेडाय कमी होतोय. पण त्याच वेळेला एक गोष्ट अजून आपण लक्षात घेतली पाहिजे की n-1d इलेक्ट्रॉन सुद्धा वाढत चाललाय. n-1 म्हणजे इथे 3d, तर 3d मध्ये याच्यात एक इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, असं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 3d सिरीज म्हणजे n-1d ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन जो आहे तो लेफ्ट टू राईट कडून जाताना वाढत गेल्याचं आपल्याला दिसतं. आणि हा जो n-1d मधला इलेक्ट्रॉन म्हणजे 3d सिरीज मधला इलेक्ट्रॉन, याला आपण इथे 3d सिरीज म्हणू, कारण हा पहिला या ठिकाणी आपल्याला जर का आपण घेतलं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तर त्या ठिकाणी ही 3d सिरीज आल्याचं आपल्याला दिसेल. तर ही जी 3d सिरीज आपण दिली आहे यामध्ये सुद्धा एक एक इलेक्ट्रॉन वाढत गेल्याचं आपल्याला दिसतं. मग ॲज द इलेक्ट्रॉन इन 3d सिरीज इन्क्रीजेस म्हणजेच लास्ट बट वन ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉनची संख्या वाढत चालली आहे आणि त्यामुळे दी शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस. काय वाढत जातो? शिल्डिंग इफेक्ट. What is shielding effect? It is the force of repulsion created by the inner orbit electron on the outer orbit electron. इनर ऑर्बिट इलेक्ट्रॉननी आउटर ऑर्बिट इलेक्ट्रॉनवर टाकलेल्या फोर्स ऑफ रिपल्शनला आपण शिल्डिंग इफेक्ट म्हणतोय. आता जर का स्कॅन्डियम कडून झिंक कडे जाताना 3d सिरीज मधले इलेक्ट्रॉन वाढत चालले आहे, म्हणजेच लास्ट बट वन ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन जर का वाढत चालले आहे, तर साहजिकच त्यांनी शेवटच्या ऑर्बिटवर टाकलेलं फोर्स ऑफ रिपल्शन वाढेल, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट वाढेल. आणि शिल्डिंग इफेक्ट वाढत असल्यामुळे दॅट इन्क्रीज इन शिल्डिंग इफेक्ट अपोजेस द इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज. अपोजेस द इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज. हा जो वाढणारा शिल्डिंग इफेक्ट आहे हा इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्जला अपोज करतो आणि त्यामुळे आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस बट इन्क्रीजेस स्लोली असं दिसून येतं. काय सांगतोय पुन्हा लक्ष द्या. व्हाईल गोइंग फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक ॲटॉमिक नंबर वाढतोय, न्यूक्लिअर चार्ज वाढतोय, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस कमी होणार आहे. पण याच दरम्यान एक गोष्ट अजून घडते आहे, ती म्हणजे n-1d मध्ये इलेक्ट्रॉन वाढत चाललेले आहे, म्हणजे 3d सिरीजमध्ये इलेक्ट्रॉन वाढत चाललेले आहे. हे वाढणारे इलेक्ट्रॉन या शेवटच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनवरती फोर्स ऑफ रिपल्शन टाकतात, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट टाकतात आणि त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट वाढत चाललेला आहे. आणि हा इन्क्रीज इन शिल्डिंग इफेक्ट डिक्रीजेस द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. या न्यूक्लिअर चार्जच्या इफेक्टला हा शिल्डिंग इफेक्ट कमी करण्याचं काम करतो आणि त्यामुळे द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑल्दो इट इन्क्रीजेस व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट बट धिस इन्क्रीज इज स्लो. आणि याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे इन्क्रीज इन शिल्डिंग इफेक्ट व्हाईल गोइंग फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक. आणि म्हणून आपण कारण काय दिलंय? दिस इज बिकॉज व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट n-1d इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस आणि त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस विच अपोजेस द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. अँड दॅट्स वाय द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑल्दो इट इन्क्रीजेस व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट बट धिस इन्क्रीज इज स्लो अँड द रिस्पॉन्सिबल फॅक्टर इज शिल्डिंग इफेक्ट. नेक्स्ट पॉइंट आहे, आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या ट्रान्झिशन सिरीज आहे. तुम्हाला असं दिसून येईल की फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज इज ग्रेटर दॅन फर्स्ट अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीज. तिसऱ्या ट्रान्झिशन सिरीजची म्हणजे 5d सिरीज ज्याला आपण म्हणू, कोणती सिरीज? 5d सिरीज. ती जी आहे 5d सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी ही 3d आणि 4d सिरीजपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. असं काय की ज्याच्यामुळे 5d सिरीज म्हणजे थर्ड ट्रान्झिशन सिरीज याची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे? याचं कारण असं आहे की 5d सिरीजमध्ये 4f ऑर्बिटल हे पूर्णपणे भरलेलं असतं. कोणतं ऑर्बिटल? 4f. आणि 4f ऑर्बिटल जेव्हा भरलेलं असतं म्हणजेच f ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन गेलेले असतात. या f ऑर्बिटलचं वैशिष्ट्य काय आहे? त्यांचा डिफ्यूज शेप आहे, म्हणजे कंटिन्युअस चेंजिंग शेप आहे. तो आकार नेहमी बदलत राहतो, तो ॲडजस्टेबल आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांचा पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे. या ठिकाणी आधीच्या मुद्द्यामध्ये जसं आपण सांगितलं होतं की 3d सिरीजमध्ये इलेक्ट्रॉन आले, 3d ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आले, त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट वाढून गेला होता, कारण डीचा शिल्डिंग इफेक्ट हा त्या मानाने जास्त आहे, पण एफचा शिल्डिंग इफेक्ट अतिशय कमी आहे. काय मुद्दा आहे लक्ष द्या. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑर्डर काय आहे?
तर थर्ड ट्रान्झिशन सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी ही फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीजपेक्षा जास्त आहे. काय कारण आहे? तर थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजेच 5D सिरीजमध्ये ॲटम पॉझेस फिल्ड 4f ऑर्बिटल. ॲटमकडे फिल्ड 4f ऑर्बिटल असतात, म्हणजे 4f मध्ये इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त भरल्या गेलेले आहेत. तो 4f कंटिन्युअसली भरत राहतो बघा. आणि त्याच्यामुळे काय होतं की 4f ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन भरले. बरं, 4f ऑर्बिटलचं वैशिष्ट्य काय आहे? तर f ऑर्बिटलचं वैशिष्ट्य आहे त्याचा डिफ्यूज शेप आहे आणि पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे. मग शिल्डिंग इफेक्ट पुअर आहे, त्याच्यामुळे इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. आणि इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज इज ग्रेटर दॅन शिल्डिंग इफेक्ट. कोणाच्या केसमध्ये? थर्ड ट्रान्झिशन सिरीजच्या केसमध्ये. आणि जर का इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे म्हणजेच फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी जास्त येणार. काय बोलतोय बघा, या ठिकाणी थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये जर का आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला बघितलं तर तुम्हाला दिसतं की 4f ऑर्बिटल पूर्णपणे भरलेला आहे. आणि या 4f ऑर्बिटलचं वैशिष्ट्य आहे त्याचा डिफ्यूज शेप असतो आणि त्याचा पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो. त्यामुळे होतं काय की शिल्डिंग इफेक्ट पुअर असल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज पॉवरफुल ठरला. आणि न्यूक्लिअर चार्ज पॉवरफुल ठरला म्हणजेच तो त्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला टाईटली हेल्डअप करून ठेवेल, घट्ट पकडून ठेवेल. आणि घट्ट पकडून ठेवलेल्या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी एनर्जी कशी लागेल? जास्त. आणि त्यामुळे फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज दॅट इज 5D सिरीज इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीज. शेवटचा मुद्दा बघा, थर्ड ट्रान्झिशन सिरीजच्या बाबतीत काय घडलंय? ॲटम पॉझेस फिल्ड 4f ऑर्बिटल अँड 4f ऑर्बिटल पॉझेस डिफ्यूज शेप अँड पुअर शिल्डिंग इफेक्ट. हेन्स थर्ड ट्रान्झिशन सिरीजच्या बाबतीत काय होतं? इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज इज ग्रेटर दॅन शिल्डिंग इफेक्ट. आणि म्हणून काय होतं? इलेक्ट्रॉन्स आर टाईटली हेल्ड इन थर्ड ट्रान्झिशन सिरीज. आणि इलेक्ट्रॉन टाईटली हेल्ड आहेत म्हणजेच आयनायझेशन एन्थाल्पी कशी लागेल? जास्त लागेल. दॅट्स वाय द आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज इज ग्रेटर दॅन फर्स्ट अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीज. अजून आपल्याला याच्याविषयी काही मुद्दे बघायचे. Now the relation between ionization enthalpy and thermodynamic stability. Thermodynamic stability of a compound also depends upon ionization enthalpy. What is the relation in between them? The ionization enthalpy is inversely proportional to thermodynamic stability. याचा अर्थ आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल तर त्या कंपाऊंडची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी कमी असल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे प्रपोर्शन कोणतं आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी. मीन्स इफ द आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू इज हायर देन द थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी ऑफ द कंपाऊंड इज लोअर. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण लक्षामध्ये घेऊ. Ni gives Ni2+, म्हणजे निकेलमधनं 2 इलेक्ट्रॉन आपण काढलेले आहे. निकेलमधला पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागेल त्याला म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थाल्पी 1. आणि निकेलचा दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागेल त्याला म्हणतात आयोनायझेशन एन्थाल्पी 2. मग Ni gives Ni2+, याची टोटल आयनायझेशन एन्थाल्पी काय असेल? तर इट इज द सम ऑफ फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी अँड सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी. दॅट गिव्स अस द टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Ni gives Ni2+. मग ही टोटल आयनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे 2.49 × 10⁻³ किलो जूल पर मोल. कोणाकरता? Ni gives Ni2+. तशीच Pt gives Pt2+ ची टोटल आयनायझेशन एन्थाल्पी या दोनची बेरीज असेल आणि ती आहे 2.66 × 10⁻³ किलो जूल पर मोल. या दोन व्हॅल्यूजवरनं काय लक्षामध्ये येतं की टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Pt2 Pt2+ इज ग्रेटर दॅन टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Ni2 Ni2+. ही व्हॅल्यू ग्रेटर आहे, ही व्हॅल्यू लेस आहे. म्हणूनच आपण लिहिलं टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Ni2 Ni2+ इज लेस दॅन टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Pt2 Pt2+. म्हणजे याची टोटल आयनायझेशन एन्थाल्पी कमी आहे. मग आयनायझेशन एन्थाल्पी जर का कमी आहे तर साहजिकच Ni2+ कंपाऊंडची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी जास्त असेल. कारण आधीच आपण सांगितलं की आयनायझेशन एन्थाल्पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी. मग
टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Ni2 ही लेस आहे, म्हणजेच Ni2च्या कंपाऊंडची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी जास्त असेल कोणापेक्षा, ॲज कम्पेअर टू द थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी ऑफ Pt2+ कंपाऊंड. अजून एक एक्झाम्पल दिलंय. आता आपण Niचं Ni4+ मध्ये कन्व्हर्शन केलं म्हणजे टोटल Ip, टोटल आयनायझेशन एन्थाल्पी इज द सम ऑफ IE1, IE2, IE3, IE4 आणि या चौघांची बेरीज आहे 11.29 इंटू 10⁻³ किलो जूल पर मोल. तेच जर का Pt गिव्स Pt4+ ची टोटल आयनायझेशन एन्थाल्पी बघितली तर ती फक्त 9.36 इंटू 10⁻³ किलो जूल पर मोल आहे. यावरनं लक्षात येतं की टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Ni gives Ni4+ is greater than total ionization enthalpy for Pt2 Pt4+. म्हणून आपण दिलंय टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Ni2 Ni4+ is greater than total आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Pt2 Pt4+. आणि जर का याची आयनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे Ni gives Ni4+ ची तर त्याची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी लेस असल्याचं आपल्याला दिसेल. अँड दॅट्स वाय द थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी ऑफ P4+ कंपाऊंड, Pt4+ कंपाऊंड, thermodynamic stability of Pt4+ compound is found to be greater than thermodynamic stability for Ni4+ compound. म्हणजे Pt4+ म्हणजे टेट्राव्हॅलंट प्लॅटिनमचे जे कंपाऊंड आहे, टेट्राव्हॅलंट प्लॅटिनमचे जे कंपाऊंड आहे त्यांची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी जास्त असल्याचं दिसून आलं आहे. आणि याचं उदाहरण आहे आपल्याकडे K2PtCl6. यामध्ये प्लॅटिनम याची ऑक्सिडेशन स्टेट 4+ आहे म्हणजे हा टेट्राव्हॅलंट आहे, याची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी खूप जास्त आहे. अँड दॅट्स वाय K2PtCl4 इज अ स्टेबल कंपाऊंड ऑफ प्लॅटिनम वेअर प्लॅटिनम शोज अ +4 ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज इट इज टेट्राव्हॅलंट. At the same time, such a compound of nickel does not exist. म्हणजे Ni4+ चा कंपाऊंड अस्तित्वात नाही कारण त्याची स्टॅबिलिटी अतिशय कमी असते. तर ऑल दिस इज अबाउट द आयनायझेशन एन्थाल्पी अँड थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी. काय सांगितलं होतं? आयनायझेशन एन्थाल्पी आणि थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी कोणत्या प्रपोर्शनमध्ये आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये आहे. जेवढी आयनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल तेवढी थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी कमी आहे. आपल्याला काय दिसून आलं होतं? टोटल आयनायझेशन एन्थाल्पी Ni gives Ni2+ ची कमी होती म्हणून Ni2+ कंपाऊंडची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी जास्त होती. या उलट टोटल आयनायझेशन एन्थाल्पी फॉर Pt gives Pt4+ ही कमी होती म्हणूनच Pt4+ च्या कंपाऊंडची थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी जास्त आहे. आणि त्यामुळे K2PtCl4 अशा पद्धतीचा कंपाऊंड, अशा पद्धतीचा स्टेबल कंपाऊंड अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसतं. पण त्याच वेळेला Ni4+ चा स्टेबल कंपाऊंड मात्र आपल्याला अस्तित्वात दिसत नाही. तर ऑल दिस इज अबाउट द आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ द ट्रान्झिशन सिरीज अँड द रिलेशन बिटवीन आयोनायझेशन एन्थाल्पी अँड थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी. थँक्यू.